नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण काही बेसिक फॉर्म्युलाज व त्या फॉर्म्युलासाठी वापरणारे युनिट्स कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. चला तर मग आज आपण काही बेसिक फॉर्म्युलाज पाहूयात. एरियाचा फॉर्म्युला काय आहे? एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया कशाने डिनोट केला जातो? एने. लेंथ कशाने दाखवली जाते? एलने. आणि ब्रेड्थ कशाने दाखवली जाते? बीने. सो ए इज इक्वल टू एल इंटू बी. आता त्याचं युनिट काढूयात आपण. एरिया ए इज इक्वल टू लेंथ कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. आणि ब्रेड्थ कशामध्ये मोजतात? ते पण मीटरमध्ये, कारण दोन्हीही अंतर आहेत. सो मीटर गुणुले मीटर. सो मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर. म्हणजे एरियाचं युनिट काय झालं? मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. सेकंड, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. व्हॉल्यूम बरोबर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. व्हॉल्यूम कशानं दाखवलं जातं? व्हीनं. व्ही इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच. व्हॉल्यूम व्हीनं दाखवलं जातो, लेंथ एलनं दाखवली जाते, ब्रेड्थ बीनं दाखवली जाते आणि हाईट एचनं दाखवली जाते. सो व्ही इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच. लेंथ कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये. ब्रेड्थ कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये. आणि हाईट कशामध्ये मोजली जाते? मीटरमध्ये. म्हणजे लांबी आपण मीटरमध्ये मोजतो, रुंदी मीटरमध्ये मोजतो आणि हाईट उंची पण आपण कशामध्ये? मीटरमध्ये मोजतो. किती वेळा आपण गुणाकार केला? 1 2 3. सो मीटर गुणुले मीटर गुणुले मीटर 3 वेळा आलं. सो मीटर क्यूब. म्हणजे व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? मीटर क्यूब. पुढील फॉर्म्युला बघतोय आपण डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी घनता म्हणजे काय? वस्तुमान भागिले आकारमान. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी कुठल्या चिन्हाने दाखवली जाते? रो. याला रो म्हणतात. इज इक्वल टू मास यम अपॉन व्हॉल्यूम व्ही. आता त्याचे युनिट पाहूयात आपण. मास कशामध्ये मोजतो आपण? किलोग्रॅममध्ये. आणि व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये. म्हणजे डेन्सिटीचं युनिट काय झालं? kg पर मीटर क्यूब. नेक्स्ट, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाईम. हे वाचायची पद्धत असते. म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 भागिले टाईम किंवा 1 टाईम. यालाच आपण कसं वाचणार? रेसिप्रोकल ऑफ टाईम असं वाचायचं. फ्रिक्वेन्सी कशानं दाखवली जाते? एफनं. हा 1 आणि टाईम कशानं डिनोट करतो आपण? कॅपिटल टीने. सो एफ इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाईम. आता याचे युनिट काढूया. एक जसा आहे तसा टाईम. टाईम आपण कशामध्ये मेजर करतो? टाईमचं बेसिक युनिट काय? सेकंद. 1 डिवायडेड बाय सेकंद. जर हा सेकंद तुम्ही न्यूमरेटरला नेला, आता हा डिनॉमिनेटरला आहे, तुम्ही न्यूमरेटरला नेला, हा ज्यावेळी इथं असेल त्यावेळी याची पॉवर किती असते? 1. आणि ती प्लस असते. ज्यावेळी तुम्ही वर शिफ्ट कराल त्यावेळी प्लसचं काय होईल? मायनस. सो यस रेस टू -1. याला कसं वाचणार आपण? सेकंद इनव्हर्स असं सुद्धा वाचलं जातं, कारण यस म्हणजे कोण? सेकंद. सो सेकंद इनव्हर्स किंवा सेकंड रेस टू -1. नेक्स्ट फॉर्म्युला पुढचा पाहूयात आपण. व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हेलॉसिटी कशाने डिनोट केली जाते? व्हीने. डिस्प्लेसमेंट कशाने दाखवलं जातं? एक्सनं. आणि टाईम कशाने दाखवतात? टीने. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय तयार झाला? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. व्हेलॉसिटी इज इक्वल टू एक्स अपॉन टी. आता याचं यसा युनिट काढूया आपण व्हेलॉसिटीचा. डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर आहे. अंतर कशामध्ये मेजर करतात? मीटरमध्ये. आणि खाली डिनॉमिनेटरला कोण आहे? टाईम. टाईमचं बेसिक युनिट काय? सेकंद. म्हणजे व्हेलॉसिटीचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंद. आता मगाच्या पद्धतीप्रमाणे सेकंद जर तुम्ही छेदातून अंशाला नेला, म्हणजे डिनॉमिनेटरकडून न्यूमरेटरकडे नेला, तर त्याची पॉवर बदलणार आहे. इथं तो काही नाही, इथं म्हणजे किती असतं? 1. आणि ते प्लस असेल, ते वरती गेल्यावर काय होणार? मायनस होणार. सो मीटर आणि हा सेकंद वरती गेला आणि याची जी पॉवर इथं 1 असते ती इथं गेल्यावर किती झाली? -1. म्हणजे नवीन युनिट कसं तयार झालं? मीटर सेकंड रेस टू -1 किंवा मीटर पर सेकंद. जे सोयीचं असेल ते तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाईम.
मग ॲक्सिलरेशन कशाने दाखवलं जातं? एने. वेलॉसिटी कशाने दाखवली जाते? व्हीने. आणि टाईम कशाने दाखवतात? टीने. सो ए इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय टी. आता आपण याचं युनिट तयार करूया. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी कशाने मोजतात? मीटर पर सेकंद. आणि परत एकदा इथं टाईम आहे ना, मग टाईमचं युनिट सेकंद. सेकंद इंटू सेकंद. सेकंदचा काय झाला? स्क्वेअर. ॲक्च्युली हे असं लिहायचं नसतं, परंतु हे तुम्हाला शिकवण्यासाठी आपण थोड्या वेळासाठी लिहिलेलं आहे, परंतु हे नियमात बसत नाही. मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि हा सेकंद आता इथं जो आहे तो याची पॉवर आहे +2. हा डिनॉमिनेटरमधून न्यूमरेटरला ज्यावेळी जाईल त्यावेळी प्लसचं काय होणार आहे? मायनस. सो मीटर सेकंड रेस टू -2. मग तुम्ही हेही युनिट वापरू शकता, हेही वापरू शकता. म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर सेकंड रेस टू -2. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. फोर्स कशाने डिनोट केला जातो? एफने. मास एमने. आणि ॲक्सिलरेशन एने. सो एफ इज इक्वल टू एम ए. आता याचंही असं युनिट पाहूयात. मास कशामध्ये मोजलं जातं? किलोग्रॅममध्ये. आणि ॲक्सेलरेशन मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर फोर्सचं युनिट काय झालं? किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. किंवा तुम्ही असंही वाचू शकता kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता हा जो सेकंद आहे त्याची पॉवर आहे 2 आणि हा डिनॉमिनेटरला आहे, तर ह्याला न्यूमरेटरला शिफ्ट केला तर प्लसचं काय होणार आहे? मायनस. सो kg मीटर सेकंड रेस टू -2. आणि यालाच दुसरं नाव आहे न्यूटन. म्हणजे फोर्सचे 2 युनिट आहेत, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर किंवा न्यूटन किंवा kg मीटर सेकंड रेस टू -2. तुम्हाला या तिन्हीपैकी जे सोयीचं आहे किंवा ज्या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे त्या पद्धतीचं युनिट तुम्हाला त्या प्रश्नाच्या वेळी वापरावं लागेल. पुढचा फॉर्म्युला आपण बघतोय वर्कचा. वर्कचा फॉर्म्युला काय? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क कशाने डिनोट केलं जातं? डब्ल्यूने. फोर्स एफने. आणि डिस्प्लेसमेंट यसने. मग वर्कचा फॉर्म्युला कसा तयार झाला? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपण याचं युनिट पाहूयात. फोर्स कशामध्ये मेजर केला जातो? न्यूटनमध्ये. आणि डिस्प्लेसमेंट अंतर कशामध्ये मोजलं जातं? मीटरमध्ये. म्हणजे वर्कचं युनिट काय झालं? न्यूटन मीटर. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये जूल असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे 1 न्यूटन मीटर म्हणजेच 1 जूल असेल. नेक्स्ट इम्पल्स. इम्पल्स इज इक्वल टू काय येणार आहे? फोर्स इंटू टाईम. इम्पल्स कशाने डिनोट केला जातो? जेने. फोर्स एफने आणि टाईम टीने. तर जे इम्पल्सचा फॉर्म्युला काय तयार झाला? जे इज इक्वल टू एफ इंटू टी. आता फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. आणि टाईमचं युनिट काय आहे? सेकंद आहे. तर इम्पल्स या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काय तयार झालं? न्यूटन सेकंद. किंवा फोर्सचं युनिट काय होतं? kg मीटर पर सेकंद स्क्वेअर, जे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. आणि टाईम कशात मोजतात? सेकंदमध्ये. मग हा सेकंद आणि हा सेकंद काय झाला? कॅन्सल झाला. पण इथं 2 सेकंद आहेत त्यामुळे इथला 1 सेकंद शिल्लक असेल. म्हणजे उरलं कोण? kg मीटर पर सेकंद. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये वॅटसुद्धा म्हटले जातं. म्हणजे इम्पल्सचे एकूण आपल्याला 3 युनिट मिळाले. एक न्यूटन सेकंद, दुसरं आहे kg मीटर पर सेकंद आणि वॅट. या तिन्हीपैकी कोणतंही युनिट तुम्हाला वापरता आलं पाहिजे. एक्झाम्पलनुसार ते तुम्ही ठरवू शकता. नेक्स्ट फॉर्म्युला पॉवर. पॉवर म्हणजे काय? वर्क अपॉन टाईम. पॉवर इज इक्वल टू वर्क विथ रिस्पेक्ट टू टाईम. पॉवर कशाने दाखवली जाते? पीने. वर्क डब्ल्यू आणि टाईम टीने. सो पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. आता पॉवरचं युनिट तयार करायचं आहे. आपल्याला वर्कचं युनिट ऑलरेडी माहिती आहे. काय आहे युनिट? वर्कचं युनिट काय आहे? इकडे आपण वरती फाइंड आउट केलं होतं, न्यूटन मीटर. सो न्यूटन मीटर. आणि टाईम कशात मोजतात? सेकंदमध्ये. म्हणजे पॉवरचं युनिट काय झालं? न्यूटन मीटर पर सेकंद. नेक्स्ट मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम कुठल्या साईननं दाखवलं जातं? पीने. मास कशाने दाखवलं जातं? एमने. आणि व्हेलॉसिटी व्हीने. सो पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. आता याचं युनिट तयार करूया. मास कशाने मोजलं जातं? किलोग्रॅम. व्हेलॉसिटी कशाने मोजलं जाते? मीटर पर सेकंदने. म्हणजे मोमेंटमचं युनिट काय तयार झालं? kg मीटर पर सेकंद. आज आपण इथंच थांबतोय. बेसिक फॉर्म्युलाचा पुढील भाग आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू.
जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढील लेक्चरमध्ये.